सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नमस्कार, मी अजित साळुंखे, नागटन जिल्हा परिषद सदस्य, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या प्रेरणेनं मला या पदाची काम करण्याची संधी मिळाली ते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, या जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मनोजदादा, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय राजूभैया यांच्या माध्यमातून या गटाची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं मला येथल्या सर्व लोकांनी प्रचंड अशा बहुमताने निवडून दिलं। काम करत असताना, या विभागात काम करत असताना खऱ्या अर्थानं इथलं शिक्षण, इथलं आरोग्य, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मी या भागासाठी कटिबद्ध राहणार आहे। जिल्ह्यातल्या परिस्थिती जर पाहिली तर आरोग्य आणि शिक्षण या विषयावर जर आपण काम करायचं म्हणलं तर जिल्ह्यात IT पार्क महाराजांच्या माध्यमातून आता येतोय आणि म्हणून या ग्रामीण भागातली मुलं शहराकडे न जाता ती आपल्या भागातच राहिली पाहिजेत, IT मध्ये शिकली पाहिजेत, तिथंच ती नोकरी लागली पाहिजे, या दृष्टीनं आपण शिक्षणाच्या दृष्टीनं प्रयत्न करतोय। जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त शाळा कशा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करता येतील, स्मार्ट शिक्षण कसं त्यांना मिळेल, डिजिटल क्लासरूमची निर्मिती कशी होईल आणि माझ्या शिक्षकांच्या बरोबर माझा विद्यार्थी पण कसा स्मार्ट बनून ताट मानेनं या भागामध्ये आपलं जीवनमान जगेल, या दृष्टीनं माझा प्रयत्न राहणार आहे। त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भात पाहायला गेलं तर आता समाजामध्ये शुगरपासून कॅन्सरपर्यंतचे अनेक आजार लोकांच्या मध्ये पसरत आहेत। याचं कारण म्हणजे लोकांच्यात नसलेली जनजागृती आणि आरोग्याविषयी असलेली निष्काळजीपणा। या आरोग्याच्या दृष्टीनं या भागातली PSC सेंटर असतील, आमचे ग्रामीण रुग्णालय असतील, या माध्यमातून तिथल्या डॉक्टरांच्या माध्यमातून, आशा सेविकांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचणं, लोकांना चांगली सेवा देणं, आरोग्याच्या विविध गोष्टींची जाणीव करून देणं, आजाराच्या बद्दलची माहिती देणं आणि वयवर्ष 60 ते 100 वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मोफत औषध पुरवण्याचं काम आपण या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत। भविष्यात या भागातील रस्ते असतील, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, हे माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, आमदार मनोजदादा असतील, यांच्या माध्यमातून तर निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारच। शिवाय या भागातल्या लोकांचं राहणीमान उंचवण्याच्या दृष्टीने, कारण माझ्या मतदारसंघामध्ये 5 ते 6 गावं पुनर्वसित आहेत, या पुनर्वसित गावांचं सुद्धा चांगलं प्रकारचे त्यांच्या हक्काचं जे काम आहे ते त्यांना मिळवून देण्याच्या दृष्टीनं, सोयीसुविधांच्या दृष्टीने त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत। भविष्यात NH4 हायवे, जो आत्ताचा नॅशनल हायवे म्हणून ओळखला जातो, या रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी अनेक गोष्टींच्या अडीअडचणी लोकांना सामोरे जावं लागतंय। त्यातूनही त्यांना बाहेर पडण्यासाठी तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून कशा सोयीनं ट्रॅफिकची किंवा इतर गोष्टींची अडचण होणार नाही, साईड पट्ट्या असतील, साईड रोड असतील, सर्व्हिस रोड असतील, हे चांगले होण्याच्या दृष्टीनं, तिथल्या सुविधा देण्याच्या दृष्टीनं, खांबावर हायवेवरचे बल असतील, या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करण्याचा माझा प्रयत्न राहील। एक या विभागाचा कार्यकर्ता म्हणूनच मी काम करत असताना महाराजांनी टाकलेला विश्वास आणि जनतेने दिलेलं भरभरून असं मताधिक्य, याच्या आशीर्वादावरच मी माझी भविष्याची वाटचाल करणार आहे। भविष्यात या मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं या तिन्ही मंडळींचं, म्हणजे खासदार उदयनराजे भोसले असतील, नामदार शिवेंद्र महाराज असतील, त्याचबरोबर आमदार मनोजदादा असतील आणि माझ्या बरोबर माझ्या पाठीशी राहणारे राजूभाई असतील, यांच्या मदतीनं, यांच्या सहकार्यानं या विभागातील सगळे ज्येष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते, माता भगिनी यांच्या सहकार्यानं या विभागाचा नागटाने गटाचा निश्चितपणे कायापालट होईल। भविष्यात काशिळ कोपाडे हा एक मोठा पूल जोडण्याचं काम बाबांच्या माध्यमातून होते। माझगावच्या बंधाऱ्यावर सुद्धा एक चांगल्या प्रकारचा पूल होतोय मनोजदादांच्या माध्यमातून। अशी लोकाभिमुख, विकासाभिमुख कामं करण्याचं काम आपण भविष्यात करतोय। मनोजदादांच्या रूपाने या विभागाला लाभलेले आमदार, त्यांच्या रूपाने लाभलेला लोकप्रिय आमदार, एक लोकांचे जनतेचं काम करणारे आमदार म्हणून ओळखलं जातं। त्यांच्या विभागामार्फत सिंचनाच्या योजना या भागामध्ये आल्या, काशीची झाली, समर्थगावची झाली, गणेशवाडीची झाली, अशा योजना माझ्या मतदारसंघात होत आहेत
आणि त्याचा निश्चितपणे मला आनंद होतोय. आदरणीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून रस्त्याचं जाळं PWDच्या माध्यमातून माझ्या संपूर्ण गटामध्ये होण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार आहे. आणि हेच काम करत असताना लोकांचे आशीर्वाद, लोकांच्या मागण्या आणि त्या पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मी माझ्या मतदारसंघात करेन. निश्चितच भविष्य काळात या लोकांना आपल्या मतदारसंघातला जिल्हा परिषद सदस्य हा असा वाटावा या दृष्टीनं आपल्या प्रयत्नशील राहण्यात माझा राहील. केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये BJPचं सरकार आहे. मी तर म्हणेन केंद्रात नरेंद्र मोदी, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि साताऱ्यामध्ये शिवेंद्र महाराज यांच्या माध्यमातून जो विकास आपण करतोय, त्याचबरोबर या विकासाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आदरणीय जयकुमार गोरेभाऊ यांची आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. आमदार अतुल भोसलेंची मदत होते आणि या सगळ्या BJPच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्नशील राहीन. मी एक या सगळ्यांचा कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे काम करतोय आणि कार्यकर्ता म्हणूनच राहून मी त्यांची जनतेची सेवा करेन असं या निमित्तानं आपणास आश्वासित करतो. भविष्यात या विभागात एक चांगल्या प्रकारचा शेतीविषयक एक मॉल व्हावा, त्याचबरोबर उमेद सारख्या महिलांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ तयार व्हावं, यासाठी त्यांची बाजारपेठ निर्माण व्हावी, यासाठी पण आपण प्रयत्नशील आहोत. याशिवाय या विभागात सगळ्यात मोठी अडचण ही दळणवळणाची आहे. दळणवळणाची याचा अर्थ लांब पल्ल्याच्या गाड्या या हायवेवर असल्यामुळे थांबत नाहीत, त्या थांबण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्नशील राहणार आहोत. या भागातल्या मुलामुलींचं शिक्षण, उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टीनं शाळा, कॉलेज किंवा अन्य कुठे त्यांना अडचण येतील त्या ठिकाणी आपण निश्चितपणे मदत करू आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहील. एवढीच या निमित्तानं आपणाला खात्री देतो. या निमित्तानं आपणा सर्वांना एक विनंती करण्याची वाटते की आरोग्याच्या संदर्भात मी PSC सेंटरमधल्या सर्व डॉक्टरांना, आशा सेविकांना सूचना अशा दिलेत की घरोघरी जाऊन या प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती द्या, आरोग्याची माहिती द्या आणि दवाखाना आपल्या दारी असा उपक्रम मी राबवतोय. निवडुंगवाडी यासारख्या दुर्गम भागामध्ये आठवड्यातून एक दिवस OPD सुरू सुद्धा झालेली आहे आणि ह्याचा सगळ्यात मोठा आनंद मला आहे. तिथल्या ग्रामस्थांचे सुद्धा मला या निमित्तानं धन्यवादाचे फोन सुद्धा आले. पण नुसतं निवडुंगवाडी नाही तर निवडुंगवाडी ती कोपर्डे, जाय, तुकाईवाडी, सायली इथपर्यंतचा मोठा मतदारसंघ आहे. याही भागामध्ये निश्चितपणे आरोग्याच्या सेवा पुरवण्यात येतील आणि त्यासाठी मी कटिबद्ध राहीन. यासाठी म्हणजे हा आरोग्याचाच विषय नाही तर शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा ज्या ज्या काही अडचणी कोणाला येतील त्या सोडवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहील. भविष्यात या भागातल्या शाळा स्मार्ट शाळा करण्याच्या दृष्टीने आपण जसा प्रयत्न करतोय तसं इथल्या विद्यार्थ्यांना UPCच्या सुद्धा मार्गदर्शनाच्या संदर्भात आपण निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. मी केलेल्या आव्हानाला सर्व शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि लोकांच्या पर्यंत पोहोचतायत. मी जिल्हा परिषद शाळांना असं आव्हान केलंय की पहिलीच्या प्रवेशाच्या वेळेला मुलांना फुल देण्याच्या ऐवजी झाड द्या, ते झाड त्यांनी लावावं आणि ते झाड लावलेलं झाड संपूर्ण त्याचा वाढदिवस दरवर्षी त्या मुलाच्याच हस्ते करावा, म्हणजे तुमचा पट पण टिकेल, ते झाड पण राहील आणि आपल्याला पर्यावरणपूरक अशा प्रकारचं वातावरण शाळेमध्ये आपल्याला निर्माण करता येईल. या सगळ्या संदर्भात काही अडचणी निर्माण जर झाल्या तर माझा नंबर आहे 9822-600-430. या नंबरवर केव्हाही 24/7 आपल्याला मला फोन करू शकता. मी आपल्यासाठी कायम तत्पर राहीन अशी या निमित्तानं तुम्हाला खात्री देतो. याशिवाय ज्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच तुमच्या पाठीशी उभा राहीन अशी या निमित्तानं खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.